नमस्कार. मी भरनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जयश्री अनिल ढमाले इयत्ता 9वी शिकते. आज इतिहास महाराष्ट्राचा 2026 या स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित स्वगत सादर करीत आहेत. थांबा, माझ्याकडे फक्त एका राणीच्या नजरेने पाहू नका, माझ्याकडे फक्त एका स्त्रीच्या नजरेने पाहू नका. मी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. धर्मरक्षित रक्षित, तो धर्माचं रक्षण करतो, त्याचं रक्षण स्वतः धर्म करतो. माझा जन्म चौंडीच्या एका छोट्याशा गावात झाला. मी राजघराण्यात जन्मलेले नव्हते. माझ्या कपाळावर सोन्याचा मुकुटही नव्हता. पण माझे संस्कार हेच माझं खरं वैभव होतं. एक दिवस माझ्या आयुष्याला नवं वळण मिळालं. थोर सरदार मल्हारराव होळकरांनी माझ्यातील गुण ओळखले आणि मला होळकर घराण्याची सून बनवली. पण नियतीने माझी कठोर परीक्षा घेतली. कुंभळच्या रंगणावर माझे पती खंडेराव युद्धात वीरमरण पावले. माझ्या आयुष्याचा आधारच हरपला. त्या काळची प्रथा मी सती जाण्याचा निर्णय घेतला. पण इतक्यात माझे सासरे मल्हारराव होळकरांनी माझा हात धरला. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते, पण आवाज पर्वतासारखा ठाम होता. अहिल्ये, तू सती गेलीस तर एका पत्नीचा अंत होईल, पण जगलीस तर हजारो लाखो लोकांची आई होशील. या राज्याला तुझी गरज आहे. प्रजेच्या अश्रूंना पूज, त्यांचं रक्षण कर, हाच तुझा खरा धर्म. त्या एका वाक्याने जणू माझ्या आयुष्याचा मार्गच बदलला. मी माझे अश्रू पुसले आणि माझं संपूर्ण आयुष्य माझ्या प्रजेच्या चरणी अर्पण केलं. फक्त स्वप्न पाहून इतिहास घडत नाही, तर परिश्रम, त्याग आणि कर्तव्याच्या अग्नी परीक्षेतून इतिहास जन्म होतो. मी तलवारीच्या बळावर राज्य केले नाही, मी न्यायाच्या बळावर जनतेची मनं जिंकली. माझ्या दरबारात गरीब श्रीमंत असा भेद नव्हता. माझ्या न्यायालयात जातीपातीचा प्रश्न नव्हता. माझ्या राज्यात न्याय विकला जात नव्हता, न्याय दिला जात होता. मंदिर फक्त दगडांनी उभी राहत नाहीत, ती राहतात श्रद्धेने, संस्कृतीने आणि समर्पणाने. आजच्या लोकांनो, लक्षात ठेवा, सिंहासनावर बसणं खूप सोपं असतं बरं का. सिंहासनावर बसणं खूप सोपं असतं बरं का, पण कर्तव्यच माणसाला अमर बनवतं. सत्ता क्षणित असते, पण सेवा श्वासात असते. येतो धर्मस्थय जय. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे, जिथे न्याय आहे तिथे माझा श्वास आहे, आणि जिथे जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आहे तिथेच माझं खरं राज्य आहे. रडले मीही, पण अश्रूंना कधी कमकुवत होऊ दिले नाही. तुटले मी, पण कर्तव्याला कधी तुटू दिलं नाही. माझं दुःख विसरून जनतेच्या सुखासाठीही जगले. आणि म्हणूनच तर इतिहासाने मला पुण्यश्लोक म्हटले.